नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सुमित्राताई जानकीला म्हणतात, जानकी मी देवळात जाऊन येते, गुरुजींशी बोलायचं आहे, कारण यांच्यासाठी रुद्राभिषेक करायचा आहे. तर जानकी म्हणते, हो आई ठीक आहे, मी ड्रायव्हरला सांगते, म्हणजे तुम्ही लवकरच जाऊन याल. तर आता सुमित्राताई म्हणतात, नाही अगं अगं देऊळ तर एवढं जवळ आहे ना, मग ड्रायव्हर कशाला, मी जाऊन येईनच ना. आणि तसंही तू घरी आहेस, मग कशाची भीती आहे. आणि हो, मला असं वाटते की ते आपण ऑडबॉयला जायला सांगूयात का, कारण बघावं तेव्हा तो रील्सच बघत असतो. तर आता जानकी म्हणते, नाही आई, मी त्याला समजावलं आहे आणि यापुढे तो तसं नाही करणार, अजून काही दिवस त्याला असून देत, असं जानकी म्हणतात. सुमित्राताई तयार होतात. तर सुमित्राताई जानकीला म्हणतात, जानकी अगं तू घरी असताना मला कशाचंच टेन्शन नाही आणि म्हणूनच मी आता देवळात जाऊन येत आहे. तर जानकी म्हणते, बरं आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, नानांची अगदी मी नीट काळजी घेईन आणि त्याच्याजवळ काम कसं करून घ्यायचं हे मला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही निवांत जाऊन या. तर आता सुमित्राताई मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालेल्या असतात. त्याचवेळी सारंग सुमित्राताईंना आवाज देऊ लागतो. तर सुमित्राताई सारंगला विचारतात, सारंग अरे काय झालंय, बोल ना. तर सारंग म्हणतो, आई मला तुझ्याशी बोलायचं आहे, तू घाईत आहेस का. तर सुमित्राताई म्हणतात, अरे घाईत नाही, परंतु मंदिरामध्ये निघाली आहे, बोल ना तुला काय बोलायचं होतं. तर आता सारंग म्हणू लागतो, आई मला माहीत आहे तू चिडली आहेस, परंतु खरंच सांगू का, तुझ्या मनामध्ये ऐश्वर्याविषयी गैरसमज निर्माण झाला आहे. तर सुमित्राताई म्हणतात, अच्छा तुला हे सांगायचं होतं, तर मला त्यांच्याविषयी काही ऐकून घ्यायचं नाही आणि मला तेवढा वेळही नाही, मला मंदिरात जायचं आहे, असं म्हणत सुमित्राताई तिथून निघून जात असतात. तर आता सारंग आवाज चढवतच म्हणतो, थांब आई, तुला ऐकून घ्यावंच लागेल. आता सुमित्राताईंना धक्काच बसतो. सारंग सुमित्राताईंना म्हणतो, आई आत्तापर्यंत मी कधीही तुझ्यावर आवाज चढवला नव्हता, कधीही मी आवाज चढवून बोललोही नव्हतो, परंतु आता वेळच तशी आली आहे की मला बोलावं लागत आहे आई. तर सुमित्राताई म्हणतात, वा, अरे लग्न झाल्यानंतर मुलं बदलतात आणि आपल्या आईशी कसं वागतात याचं तू तर ज्वलंत उदाहरण आहेस. अरे तूच तर आता समजावायचा बाकी राहिला होतास. तर आता सारंग म्हणू लागतो, आई अगं असं काहीच नाही आहे, अगं खरं काय आहे हे तुला माहीतच नाही आहे, तू ऐश्वर्याविषयी गैरसमज निर्माण करून घेतला आहेस. तुझ्या मनामध्ये ऐश्वर्याविषयी असणारा गैरसमज काढून टाक, कारण तुझ्यासमोर जे काही चित्र उभं केलं गेलं आहे ते चुकीचं आहे. जे काही चित्र उभं केलं आहे, जे काही घडलं आहे ते काही वेगळंच आहे आणि तुला मात्र वेगळंच दिसत आहे. सुमित्राताई म्हणतात, आता हे तू मला सांगणार आहेस का. अरे मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माणूस ओळखायला चुकले आहे याची जाणीव मला झाली. नशीब मला लवकर कळालं की ते सगळं काही ऐश्वर्याने केलं होतं, नाहीतर आत्तापर्यंत मी जानकीचाच तिरस्कार केला होता. मला वाटत होतं की जानकीनेच त्यांना जिन्यावरून ढकललं, जानकीनेच साप सोडला, परंतु आत्या सत्य अगदी समोर आहे. तर सारंग म्हणू लागतो, नाही आई असं काहीच नाही आहे, त्यांची बाजू एकदा तरी समजून घे ना, आणि यासाठी त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं आणि म्हणूनच त्या तुझ्या रूममध्ये बोलण्यासाठी आल्या होत्या, परंतु तू तर त्यांना घेतलंही नाहीस, हाकलवून दिलंस. तर सुमित्राताई म्हणतात, आता तू तुझ्या बायकोची बाजू घेऊन बोलणार आहेस का. तर सारंग म्हणतो, नाही आई, अगं मी जे काही बोलत आहे ते खरं आहे, कारण ऐश्वर्या असं काही करणार नाहीत हे मला चांगलंच माहीत आहे. आई अगं तूच विचार कर ना, ऐश्वर्या नानांच्या खोलीमध्ये साप का सोडतील, नानांना का ढकलतील. नाही, ऐश्वर्या असं करूच शकत नाही. आई मला असं वाटतं की कदाचित जानकी वहिनींनीच ऐश्वर्याच्या कपाटामध्ये ती साडी ठेवली असावी आणि ऐश्वर्याने घाईघाईत घाबरून त्यांना भीती वाटली असेल, गडबडल्या असतील, गोंधळल्या असतील आणि म्हणून ती साडी जाळण्याचा प्रयत्नही केला असेल. खरं तर त्यांनी ती साडी जाळली ही त्यांची चूक आहे, परंतु त्यांनी असं काहीच केलं नाही हे मला चांगलंच माहीत आहे. सुमित्राताई म्हणतात, सारंग अरे माझ्या देखत तिने जानकीची साडी चालली आहे आणि ती मी पाहिली आहे, त्यावरून सगळं काही स्पष्ट होत आहे. त्यामुळे सारंग तू तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलायचा काहीच प्रश्न येत नाही. आणि हो, तुला जर तिच्याबद्दल बोलायचं असेल तर प्लीज काही बोलू नकोस, कारण ऐश्वर्या माझ्या नजरेतून उतरली आहे आणि यापुढे तिने कितीही काही प्रयत्न केला तरीसुद्धा ऐश्वर्याविषयी माझं मत कधीही बदलणार नाही. मला त्यांचं तोंड पाहायचं नाही आणि यापुढे मी तिचं तोंड पाहणारही नाही, असं म्हणत आता सुमित्राताई तिथून निघत असतात. परंतु त्याचवेळी सारंग म्हणतो की नाही आई, त्यांची बाजू तुला ऐकून घ्यावीच लागेल. सुमित्राताई सारंगला म्हणतात, नाही सारंग, मला तिच्याशी बोलण्याची इच्छाही नाही, खरं तर ती माझ्या समोरही नको आहे, असं म्हणत आता सुमित्राताई तिथून निघून जात असतात. तर आता सारंग म्हणू लागतो, नाही आई, तुला त्यांचं ऐकून घ्यावंच लागेल. सुमित्राताई म्हणतात, ते शक्य नाही. तर सारंग म्हणतो, आई तुला तुझ्या सारंगची शपथ आहे. आता सारंगचं हे बोलणं ऐकून सुमित्राताईंना धक्काच बसतो, कारण सारंगने शपथ घातल्यामुळे सुमित्राताई तिथेच थांबतात.
आता सारंग ऐश्वर्याला पुढे बोलावतो आणि म्हणू लागतो, ऐश्वर्या तुम्ही तुमची बाजू एकदा तरी मांडा, आई नक्कीच समजून घेईल. तर आता सुमित्राताई ऐश्वर्याला पाहत म्हणतात, अच्छा म्हणजे तुम्ही दोघंही एकत्रच आला होता. तर फक्त एवढंच की सारंग तू पुढे येऊन मला माझं मन वळवण्याचा प्रयत्न केलास. तर आता ऐश्वर्या म्हणते, नाही आई असं काहीच नाही आहे. आई मी खरंच हात जोडून तुमची माफी मागत आहे. असं म्हणत ऐश्वर्या आता सुमित्राताईंचे पाय धरते आणि सुमित्राताईंना म्हणू लागते, आई मला माफ करा प्लीज, परंतु मी असं काहीच केलं नाही. अहो मी गडबडले होते, गोंधळले होते आणि मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. कारण जानकी वहिनीने मुद्दामहून ती साडी माझ्या कपाटात ठेवली होती आणि घाबरून मी ती साडी चाळली. तर सुमित्राताई म्हणतात, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आणि आता जे काही तू बरळत आहेस ना ते सारंग सांगून मोकळा झालाय. तुझा मुद्दा काय असेल तो माझ्यासमोर मांड. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, आई मला एवढंच बोलायचं आहे की मी असं का करेन, विचार करा ना आई. अहो मी नानांच्या जीवावर का उठेन. खरं तर या घराने मी जशी आहे तसं मला स्वीकारलं आहे. मी कशी होते मला चांगलंच माहीत आहे, परंतु माझ्यात बदल घडून आणलेत, एक माणूस बनवलं आणि या घराने तर मला नेहमीच प्रेम दिलं आहे. मग असे या प्रेमवर आणि माझ्या घराच्या जीवावर वाईटावर मी का उठेन. माझं घर उद्ध्वस्त करण्यासाठी मी का प्रयत्न करेन. मी असं काहीच केलं नाही आहे. मी नानांना जिन्यावरून ढकललंही नव्हतं आणि ना त्यांच्या रूममध्ये साप सोडला होता. आई माझ्यावर एकदा तरी विश्वास ठेवा, मी असं काहीच केलं नाही. तर सुमित्राताई म्हणतात, अच्छा मी आता तुझ्यावर विश्वास ठेवायचा का. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, हो आई, कारण जानकी वहिनी मुद्दामून हे सगळं काही घडवून आणत आहेत. तुमच्या नजरेत माझी किंमत कमी करायची आणि आपलं स्थान बळकट करायचा हा जानकी वहिनींचा हेतूच आहे. आता हे ऐकल्यानंतर सुमित्राताईंना धक्का बसतो. सुमित्राताई ऐश्वर्याला म्हणतात, परंतु ऐश्वर्या मला एक सांग, जानकी असं का करेल. कारण जानकी असं काहीही करणार नाही. कारण जानकीला असं काही करायची गरजच नाही आहे. कारण जानकीचं या घरातील स्थान जसं आहे तसंच आहे, ते कधीही बदलणार नाही. आणि जानकीचं या घरातील स्थान हे अव्वलच आहे. तिचा मान आणि सन्मान प्रतिष्ठा ही कायम तशीच राहणार आहे. त्यामध्ये कधीही आणि कोणताही बदल होणार नाही. तर ऐश्वर्या सुमित्राताईंना म्हणते, आई हेच तर, कारण जानकी वहिनींना त्यांचा मान कायम तसाच ठेवायचा आहे आणि म्हणूनच हे सर्व काही प्रयत्न चालू आहेत. अहो आई तुम्हीच बघा ना, ज्यावेळी जानकी वहिनी एकट्या होत्या तेव्हा ठीक होतं, परंतु आता अवंतिका आली, मी आली, त्याच्यामुळे त्यांचं स्थान त्यांचा मान त्यांना मिळणार नाही अशी त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि म्हणूनच ते हे सगळं काही करत आहेत. कारण तुम्हीच विचार करा की अगोदर त्यांनी अवंतिका आणि सौमित्रा भाऊजी या दोघांना घराबाहेर काढलं आणि आता त्यांना हेच पाहिजे आहे की मी सुद्धा हे घर सोडून निघून जावे. म्हणजे कसं होईल की त्यांचं स्थान कायम तसंच राहील. तर आता सुमित्राताई म्हणू लागतात, जानकीवर माझा पूर्ण विश्वास आहे. जानकी असं काही करणार नाही. असे कोणतेही डावपेच जानकीला खेळता येतच नाहीत, त्यामुळे प्रश्नच येत नाही. तर आता ऐश्वर्या म्हणते, नाही आई, तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीच नाही आहे. हे सगळं काही जानकी वहिनींनीच घडून आणलं आहे. हे घर उद्ध्वस्त करण्याचा हेतू जानकी वहिनींच्याच मनात आहे. तर सुमित्राताई म्हणतात, ऐश्वर्या तू कितीही सांगण्याचा प्रयत्न केलास तरी माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे. आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो. तर ऐश्वर्या म्हणू लागते, आई तुम्हालाही माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. त्यासाठी मला जर स्वतःला सिद्ध करायची वेळ आली तर मी स्वतःला सिद्ध करायलाही तयार आहे. आई तुम्हाला जरी वाटत असेल की हे सगळं काही मी घडवून आणलं आहे, परंतु नाही, या सगळ्यामागे जानकी वहिनीच आहेत. आणि तसंही मी जानकी वहिनी एवढी हुशार नाही, परंतु मी सुद्धा राजकीय घरातलीच आहे आणि राजकारण काय असतं आणि डावपेच काय असतात हे मला चांगलंच माहीत आहे, परंतु ते मला खेळता येत नाही. परंतु जानकी वहिनी जर अशाच वागत असतील तर मलाही डावपेच खेळावेच लागतील आणि आता तुमच्या नजरेतील माझं स्थान मला पुन्हा एकदा मिळवावंच लागेल. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हे घर उद्ध्वस्त करण्यासाठी जानकी वहिनीच कारणीभूत आहेत. नानांना जानकी वहिनींनी जिन्यावरून खाली ढकललं होतं. त्यांच्या रूममध्ये साप हा जानकी वहिनींनीच सोडला होता. हे सर्व मी आई तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. तर सुमित्राताई म्हणतात, ऐश्वर्या जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही. त्यासाठी काहीतरी पणाला लावावंच लागतं आणि तू आता काय पणाला लावणार आहेस. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, आई जर मी यामध्ये जानकी वहिनी दोषी आहेत हे सिद्ध करू शकले नाही तर हे घर सोडून मी कायमचे जाणार आहे. मी माझा संसार, माझं लग्न पणाला लावणार आहे. तर सुमित्राताई आणि सारंगला धक्काच बसतो. तर ऐश्वर्या म्हणते की हो आई, जर मी हे सिद्ध करू शकले नाही तर हे घर सोडून मी कायमची जाणार आहे. रणदिवे कुटुंबाच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार आहे. परंतु आई मला खात्री आहे की मी लवकरच जानकी वहिनींचा खरा चेहरा तुम्हा सर्वांसमोरच आणणार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता जानकी किचनमध्ये काम करत असते. ती दूध गरम करत असते आणि आता ओवीसाठी घेऊन जात असते. परंतु धावतच ओवी किचनमध्ये येते आणि जानकीच्या हातातील ग्लास नकळतपणे खाली पडतं. ओवीचा धक्का लागल्यामुळे दूध सगळं खाली सांडलेलं असतं. तर आता मात्र जानकीला धक्काच बसतो.
ओवी जानकीला म्हणते, आई सॉरी, अगं माझं लक्ष नव्हतं आणि म्हणूनच नकळतपणे घडलं आहे. तर आता जानकी म्हणते, हो बाळा चालेल, परंतु तुला तर काही लागलं नाही ना गं? कारण दूध गरम होतं, चटका लागला नाही ना? तर ओवी म्हणते, नाही आई, मला चटका वगैरे नाही लागला. तर आता जानकी म्हणते, बाळा सावकाश, तू इथून जा बरं. असं म्हणत आता तिला सावकाशपणे तिथून जायला सांगते आणि मग ते, ओवी मी तुझ्यासाठी दूध घेऊनच येते. तर त्यानंतर जानकी काचा भरत असते. काचा भरत असताना जानकीला ओडबॉयचे शब्द आठवतात की हातातून दुधाचा ग्लास पडणे म्हणजे अपशकुनच घडणे. आता हे सगळं काही जानकीला आठवतात. जानकी म्हणू लागते, काही वेडवाकडं तर घडणार नाही ना? आता जानकीचा जीव अगदी कासावीस होत असतो. जानकीला वाटत असतं की नक्कीच काहीतरी आपल्या घरावर संकट तर येणार नाही ना? दुसरीकडे पाहायला मिळतं, सयाजीरावांनी बनवून घेतलेलं मृत्यूपत्र सयाजीराव चेक करतात आणि म्हणू लागतात, वा रे वा माझ्या पट्ट्या, अरे एकदम खरं खुरं मृत्यूपत्र तू बनवलंयस. कोणालाही वाटणार नाही की हे मृत्यूपत्र खोटं आहे, ओरिजिनलपेक्षाही भारी आहे. अरे हे जर नाण्याच्या समोर ठेवलं ना तर नाणं ओळखूही शकणार नाही की हे खोटं मृत्यूपत्र आहे. तर आता वकील साहेब म्हणू लागतात, परंतु साहेब हे सगळं काही चुकीचं आहे. आपण जे काही करत आहोत आणि जो काही मार्ग स्वीकारला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण आम्ही वकील ज्यावेळी कोर्टामध्ये पायरी ओलांडतो, ज्यावेळी कोर्टामध्ये पाऊल टाकतो, त्यावेळी शपथ घेतो की जे काही बोलेन ते खरे बोलेन, खोटं बोलणार नाही. परंतु आज हे जे काही खोटं वागत आहे त्यामुळे मला स्वतःचीच लाज वाटत आहे. तर आता सयाजीराव म्हणू लागतात, असं काही नसतं रे, काहीसाठी काही गोष्टींसाठी खोटं तर बोलावंच लागतं. आयुष्यात सगळ्याच गोष्टी खरं बोलून नाही मिळत आणि खोटं बोलल्याने जर पैसा मिळत असेल तर शांत राहायला काहीच हरकत नाही आहे. आणि कसं आहे ना, तू जरी वकील असलास तरीसुद्धा मी माझ्या आयुष्यात एक गोष्ट मात्र शिकलो आहे, सत्याच्या जोरावर आपल्याला काही मिळवता येतं आणि पैशाच्या जोरावर खोटंही विकत घेता येतं. तर वकील साहेब म्हणू लागतात, नाही साहेब, परंतु ही सगळी काही आपली चुकीची चाल आहे. खरं तर आज आपण जे काही करत आहोत ते नानासाहेबांच्या कुटुंबाला आणि नानासाहेबांना आपण फसवत आहोत आणि म्हणूनच मला वाटत आहे की हे सगळं काही चुकीचं आहे. तर सयाजीराव त्यांना म्हणू लागतात, तोंडाला चिकटपट्टी लावून आता शांत बसायचं. तर आता वकील साहेब म्हणतात, तुम्ही काही म्हणा, परंतु आज तुम्ही जे काही करत आहात ते चुकीचं आहे आणि खरं तर ते तुमचे नातेवाईक आहेत. तर आता वकील साहेब पुढे काही बोलणारच तर सयाजीराव म्हणू लागतात, गप रे भुसनळीच्या, तू मला शिकवणार आहेस का? आता तुझ्याजवळ अक्कल शिकायची वेळ माझ्यावर आली नाहीये. एखाद्याची फसवणूक करून सुद्धा मी छाती पुढे काढूनच चालतो आणि कसं आहे ना, या गावात सत्ता ही माझीच आहे, मग भीतीसुद्धा माझीच असणार आहे, हे कायमच लक्षात ठेवायचं. जर सुखाने जगायचं असेल, या गावात राहायचं असेल आणि कोर्टात जायचं असेल तर माझा नाद करायचा नाही. माझा नाद म्हणजे कायम आयुष्यातून बाद. आता मात्र वकील साहेब घाबरून गेलेले असतात. वकील साहेब काहीच बोलत नाहीत. आता सयाजीराव म्हणू लागतात, आता तोंड बंद ठेवायचं आणि मी जसं सांगितलं आहे तसं करायचं. मी जे काही सांगितलं आहे ते लक्षात आहे ना? तर वकील साहेब म्हणतात की हो, माझ्या सगळं काही लक्षात आहे, परंतु आपण जे करत आहोत ते. तर आता सयाजीराव म्हणू लागतात, पण काय झालं आता? वकील साहेब सयाजीरावांना म्हणू लागतात की नानासाहेबांचीच इच्छा होती की ते घर ऋषिकेशच्या नावी व्हावं आणि यासाठीच त्यांनी ते मृत्यूपत्र बनवून घेतलं होतं. परंतु आज आपण जो काही खोटेपणा करत आहोत तो कधीही उघडकीस येऊ शकतो. ज्या दिवशी नानासाहेब शुद्धीवर येतील त्या दिवशी जर त्यांना सत्य कळालं तर. सयाजीराव म्हणू लागतात, तू शहाणा वकील आहेस की खुळा मला काहीच कळत नाही. भविष्याची चिंता का करतोयस तू? तुला आता जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर. तर वकील साहेब म्हणू लागतात, हो, परंतु मला एक सांगा की आपण हे खोटं विल बनवणार आहोत ते खऱ्याच्या जागी कोण ठेवणार आहे? त्याचवेळी तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणू लागते, मी ठेवणार आहे. आता ऐश्वर्याला समोर पाहून वकील साहेब घाबरून गेलेले असतात, त्यांना घाम फुटलेला असतो. वकील साहेब शांतच होतात. तर ऐश्वर्या म्हणू लागते, तुम्हाला तर माहीतच आहे कानून के हात लंबे होते हे, आणि तसंच रणदिवेंच्या घरातील कानून मीच आहे आणि ते मृत्यूपत्र मीच बदलणार आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढंच काम करायचं आहे आणि तसंही मी तुम्हाला एक स्क्रिप्ट पाठवली आहे, त्यानुसारच मृत्यूपत्र बनवायचं आहे आणि आता निघा. असं म्हणत ऐश्वर्या वकील साहेबांना तिथून जायला सांगते. आता वकील साहेब घाबरतच तिथून निघून जातात. तर त्यानंतर आता ऐश्वर्या मृत्यूपत्र चेक करते. तर सयाजीराव ऐश्वर्याला विचारतात, काय मग पोरी, झालं ना तुझ्या अगदी मनासारखं? तर ऐश्वर्या खुश होत म्हणते, हो, अगदी माझ्या मनासारखं होणार आहे. उद्या हे व्हील ज्यावेळी घरी वाचलं जाणार तेव्हा मात्र सर्वांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे असणार आहेत. खरं तर ऋषिकेश आणि जानकीचे आता ऐश्वर्याला खूप आनंद वाटत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ओवी ऋषिकेशसोबत फोनवर बोलत असते. ऋषिकेश ओवीला म्हणू लागतो, ओवी अगं या महिन्यातलं हे तुझं तिसरं ग्लास आहे, तिसऱ्यांदा तू ग्लास फोडल्यास. ओवी अगं स्वतःला सांभाळ. अगं बाळा असं करत जाऊ नकोस, गरम दूध होतं आणि तुला चटका वगैरे लागला असता तर ओवी म्हणते, नाही बाबा, आणि तसंही चूक काही माझ्या एकटीची नव्हती, त्यामध्ये आईचीही चूक होती. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, परंतु तुला भाजरं वगैरे नाही ना? तर आता ओवी म्हणू लागते, नाही. ऋषिकेश जानकीला विचारतो, जानकी अगं
ओवीला चटका वगैरे लागला नाही ना, ती कुठे भाजली तर नाही ना. परंतु जानकीचा लक्षच नसतो. आता पुन्हा एकदा ऋषिकेश अवस्थेत म्हणतो, जानकी अगं काय झालंय? परंतु जानकी काही भानावर नसते. आता ओवी म्हणते, अगं आई काय झालंय? तर आता जानकीच्या मनात मात्र सतत तोच विचार येत असतो की दुधाचा ग्लास सांडला, आता काही होणार तर नाही ना. आता ऋषिकेश विचारतो, जानकी अगं काय झालंय? तू काहीच कसं बोलत नाहीयेस? आणि हो, सौमित्रचा फोन आला होता. सौमित्र अगदी सुखरूप मुंबईमध्ये पोहोचला आहे, तो उद्याच येणार आहे. तर जानकी होकार देते, परंतु काहीच बोलत नाही. आता ऋषिकेश विचारतो, जानकी अगं काय झालं आहे? तर जानकी म्हणते, ऋषिकेश मला काहीच कळत नाही. अहो सकाळी तो दुधाचा ग्लास फुटला, त्यानंतर मला खरंच खूप भीती वाटत आहे. ऋषिकेश म्हणतो, जानकी असं काहीच नसणार, अशा गोष्टींवर तू विश्वास नको ठेवूस. तर जानकी म्हणते, नाही अहो, आश्रमात सुद्धा असंच एकदा ग्लास पडला होता, त्यानंतर खूप काही भयंकर घडून गेलं, शॉर्ट सर्किट झालं, आग लागली, अशा अनेक गोष्टी घडल्यात आणि म्हणूनच आता मला भीती वाटत आहे. ऋषिकेश असं काही घडणार तर नाही ना? ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं तुझ्या मनातील हा विचार काढून टाक. अजूनही तोच विचार करत आहेस का? अगं असा विचार नको करूस, आणि मी आहे ना तुझ्यासोबत. आणि आता तर आपले आनंदाचे क्षण चालू झाले आहेत, कालच तर मी तुला उचलून घेतलं होतं. तर जानकी म्हणते, ऋषिकेश म्हणतो, मग मग आता हा विचार मनातून जाईल ना? परंतु जानकीच्या मनातून काही विचार जात नाही. तर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो, मी रात्री उशिरा येणार आहे, परंतु माझ्यासाठी वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवून ठेव. जानकी म्हणते, हो ठीक आहे, तुम्ही मला फोन करा. तर त्यानंतर आता जानकी ओवीला घेऊन झोपी जाते. परंतु त्याचवेळी आता जानकीला नाना आल्याचा भास होतो. नाना जानकीच्या समोर येतात आणि जानकीला आवाज देत म्हणतात, जानकी. तर जानकी म्हणते, नाना. तर नाना फक्त जानकी जानकी असं बोलतात. जानकी विचारते, नाना तुम्हाला शुद्ध आली आहे का? नाना तुम्हाला काय होतंय? तर नाना जानकीसमोर हात जोडतात आणि जानकीला म्हणतात, जानकी माझा कोणीतरी जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे, माझ्या कोणीतरी वाईटावर उठला आहे, जानकी मला वाचव. असं नाना हात जोडून जानकीला विनंती करू लागतात. जानकी पुढे काही बोलणारच, परंतु त्याचवेळी जानकी दचकून उठते. खरं तर हे जानकीला पडलेलं स्वप्न असतं. तिथे ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेश जानकीला विचारतो, जानकी अगं काय झालं आहे? तर जानकी म्हणते, मला काहीच माहीत नाही, खरं तर मला सांगताही येणार नाही, परंतु खरंच खूप वाईट स्वप्न पडलं आहे, मला नानांची खूप काळजी वाटत आहे. आता ऋषिकेशला काहीच कळत नसतं. जानकी ऋषिकेशला म्हणते, तुम्ही केव्हा आलात? मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. तर आता ऋषिकेश म्हणतो, नाही नको, मला ॲसिडिटी झाली आहे, मी दूधच पिईन. असं म्हणत आता ऋषिकेश म्हणतो, परंतु जानकी काय झालं, तू एवढी का घाबरलीस? जानकी म्हणते, मला खरंच खूप वाईट स्वप्न पडलं, मी नानांना बघून येऊ का? आता ऋषिकेशला काहीच कळत नसतं. जानकीचा जीव नानांसाठी कासावीस होत असतो आणि जानकी नानांना पाहण्यासाठी तिथून निघून जाते. तर आता ऋषिकेश विचार करू लागतो की जानकीच्या मनात नक्की कोणती घालमेल सुरू आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सर्व मुलांना एकत्र बोलावून सुमित्राताई नानांचं मृत्यूपत्र वाचून दाखवतात आणि म्हणू लागतात, नानांच्या मृत्यूपत्रानुसार हे घर, हे वैभव आता सारंग, शर्वरी आणि सौमित्र यांच्या नावावर आहे. आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला धक्काच बसतो. तर सुमित्राताई जानकीला म्हणतात, जानकी घराच्या किल्ल्या ऐश्वर्याच्या ताब्यात दे. त्या जानकी आणि ऐश्वर्या समोरासमोर येतात. तर जानकी ऐश्वर्याच्या हातामध्ये किल्ल्या देण्या अगोदरच ऐश्वर्याला म्हणते, गेली 10 वर्ष या किल्ल्या मीच सांभाळल्या होत्या, परंतु आता या किल्ल्या मी तुझ्या हातात देत आहे. नाना शुद्धीवर आल्यानंतर सत्य सर्वांसमोर येणारच आहे, तोपर्यंत या किल्ल्यात तू मिरव आणि या घरची माणसं मी सांभाळणार आहे, कारण मला किल्ल्यांपेक्षा माझी माणसं महत्त्वाची आहेत. आता नाना शुद्धीवर येताच सत्य समोर येईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.